शक्तीपीठ महामार्ग, या शक्तीपीठ महामार्गातून जो काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ते शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व HP गॅस एजन्सी यांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी म्हणून शिरड शहापूर सर्कल परिसरातील व औंढा तालुक्यातील सर्व जनता इथे रास्ता रोकोसाठी उपस्थित आहे। थोडा ग्रुप आणि त्यांनी आपलं जे काही म्हणणं आहे HP गॅस संदर्भातलं ते त्यांनी 2 वाजेपर्यंत आपल्याला लेखी देणार आहेत। रस्त्याला जात होतो दर्शनासाठी, त्यांनी लिहून तर द्यावा मला स्वतःची तुझा गाडी आम्ही थांबवून सर्व शेतकऱ्यामध्ये सामील झालो। असा तुम्ही जर मला पाठिंबा दिला तर तुमच्या ज्या हक्क आणि अधिकार समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। आदरणीय सर, आम्ही जे मुख्यमंत्री साहेबांना जे रस्ता शक्तीपीठसाठी जे देणार आहेत तर ते तुम्ही समोर येऊन प्रशासनाने घ्यावं। जे प्रतिनिधित्व करीत आहात, शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करीत नाही आहात हे याच्याहून लक्षात येत आहे। तुम्ही शेतकऱ्याला कोंबिंग ऑपरेशन करीत आहात, शेतकऱ्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करीत आहात, परंतु तुम्ही जर जनतेचं, हे महाराष्ट्रातील भाजपचं सरकार हे जर जनतेचं सरकार असेल, इथले जर शेतकऱ्यांचं सरकार असेल तर त्या लोकांनी, सत्ताधारी लोकांनी या शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे। आताच नवनाथ भाऊ सांगितलं की आम्हाला 20% तरी मोबदला दिला पाहिजे। नवनाथ भाऊ, मी याच्या पुढे जाऊन सांगतो, आपण जर 20% नाही आणि 50% बी मोबदला दिला तरी ही जी शेती आहे, ही शेती जी उपजन करणारी शेती आहे, ज्याच्यातून शेतमाल निघणार आहे, त्याच्यातून आपण जगणार आहोत। हे काय आपण काय हवेच फडणवीस साहेब देणार आहेत का आपल्याला? याच्यासाठी शेतीच लागणार आहे ना। 20,000 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ, म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की देवाच्या नावानं तुम्ही दर्शनाच्या नावाने हे केलं की आज महाराष्ट्रातले लोक, महाराष्ट्रातले भाविक आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औंढा तालुक्यातील शिरड शहापूर या गावाच्या म्हणजे नॅशनल हायवेवर आम्ही रास्ता रोको केला आहे। हा रास्ता रोको शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करून न्याय द्यावा अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करीत आहोत। देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करावा व जे शेतीवर अवलंबून जे काही यंत्रणा आहे ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडून न द्यायची असेल आणि पूर्ण शेतकऱ्यांचा रोष जर भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांना जर त्याच्या रोषाला सामोरं जायचं नसेल तर त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा एवढीच मागणी करतो आणि थांबतो। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जो शक्तीपीठ महामार्ग जो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अंधार करणारा आहे तो शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आम्ही शिरड शहापूर येथे रास्ता रोको केलेला आहे। या रास्ता रोकोमध्ये माझ्यासोबत शिरड शहापूर आणि परिसरातील जिल्ह्याचे सरपंच नवनाथ भाऊ असतील, सिंदूरचण्याचे सरपंच आमचे द्रौपदी भाऊ असतील आणि सर्व आमचे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीपीठ मध्ये ज्यांच्या जमिनी जाणाऱ्या जे बाधित शेतकरी आहेत ते सुद्धा या रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना शेतकऱ्याच्या वतीनं हा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांना शेतीच्या हमीभावाची मागणी असताना तो शेतीचा हमीभावाची मागणी पूर्तता न करता जो शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा नाही आहे, जो पाहिजे नाही आहे, तो शक्तीपीठ महामार्ग तुम्ही आमच्या माथ्यावर मारित असाल तर तुमच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय हे शेतकरी शांत बसणार नाहीत। या असा सजड इशारा आम्ही देत आहोत। यापुढे वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी ज्यांच्या शेती जाणार आहेत आम्ही पूर्ण ताकदीने त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे असून येणाऱ्या काळामध्ये जर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला नाही तर आम्ही निश्चितच यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं या ठिकाणी सांगतो।